नमस्कार मित्रांनो, लग्नानंतरनं होईलच प्रेम या सिरियलचा आजचा भाग आपण पाहूया. तर इकडे नेकलेस शारदाला मिळतं आणि ती म्हणते की म्हणजे तू आणि जीवा लग्नाच्या आधीपासून एकमेकांना ओळखत होता. तर ती म्हणते की पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरण्याआधीपासून आम्ही दोघं एकमेकांना ओळखत होतो. मग ही आई म्हणते की मग तू हे आधी का नाही सांगितली. त्यावर काव्या म्हणते समाजाचं इतकं प्रेशर, त्यात पप्पा मला सगळ्यांसमोर पाया पडले आणि सगळेजण येऊन माझ्यावर धावायला आले, मारायला आले. मी काय करू शकत होते आई. आणि त्यात जीवाच आपल्या पप्पांना हवा होता की त्यांचा जावई जे आहे ते एक वेल सेटल्ड मुलगा असावा आणि जीवा तसा नव्हता. आणि जीवाला जेव्हा मी शिक्षण करेन तेव्हा मी ठरवणार होते की बोलणार मी पप्पांना. पण इकडे सगळं वेगळंच होऊन बसलं आई. आणि जेव्हा हे सगळं तुम्ही लोक मला फोर्स करत होता तेव्हा जीवा मंडपात नव्हता, तो नंदिनीला शोधायला गेला होता, नंदिनी ताईला. मग मी कशी सांगणार होते, कुठल्या तोंडाने सांगणार होते. शारदा म्हणते ॲटलिस्ट तू पार्थला तर सांगायची होती. तर त्यानंतर ती तेच म्हणते की अगं लग्नामध्ये मंडपामध्ये इतके लोक मानसिक त्रास देत होते, इतकं टॉर्चर केलं मला. मी पप्पांचं हेल्थ बघणार होते का मी काय बघू सांगतोच असं म्हणते. इकडे आता शारदाला खूप मनस्ताप होतो आहे, गिल्ट होतो आहे की मी माझ्या दोन्ही मुलींचं आयुष्य जे आहे ते हाळ केलेलं आहे. आणि तिला कुठं ना कुठं ती फिलिंग आहे की मी असं नव्हतं करायला हवं, की मी फोर्स नव्हतं करायला पाहिजे की काव्याला पार्थसोबत लग्न करायला. मी हिची बाजूच समजून कधी घेतली नाही. तर इकडे काव्या तेच म्हणते की आई मी जरी नाही सांगितलं तरी तू एकदा तरी मला विचारलीस का. अगं तुला खरंच करायचं आहे का लग्न, तू सुखी राहशील का. मी कसं सुखी राहू ज्या मुलासोबत मी आयुष्यभर लग्नाचे स्वप्न मांडली आहेत. आज नंदिनीताई त्याच्यासोबत संसार करते. ते तुला ॲक्च्युली वाईट वाटत होतं की नंदिनीला किती वाईट वाटेल की पार्थसोबत तू संसार करतोय. सेम हे माझ्यासोबतही आहे. तू माझा कधी विचार केली आहेस का असंही आईला ती म्हणते. त्यानंतरनं इकडे शारदा म्हणते की माझं चुकलं की मी. काव्या म्हणते या सगळ्यासाठीच मला त्या घरात नाही जायचं आहे. तू समजून घे की मी कसं सहन करू की ज्याच्यासोबत मी लग्नाची स्वप्न रंगवली होती त्या घरात जाऊन मी तिकडे नंदिनी ताईला संसार करताना पाहीन. माझ्या हातून हे शक्य होणार नाही आई, तू प्लीज समजून घे. इकडे शारदा म्हणते की अगं बेटा तू समजून घे का. म्हणजे जर तू असं केलीस ना तर मी तुझ्या पप्पांना काय उत्तर देऊ. आता ह्याच्यावर एकच मार्ग आहे. तू एक काम कर, तुम्ही चौघं मिळून बसा, बोला आणि पुढं काय करायचं ते ठरवा. पण आताच लगेचच पप्पाला नको सांगू, कारण आताच मी पप्पाला सांगितलं तर तुला माहिती आहे पप्पांची हेल्थ किती खराब आहे. आणि काव्या म्हणते की अगं आई मला माहिती आहे पप्पांचं तब्येत नीट नाही आहे, त्यामुळेच तर मी हे स्टेप घेतलेलं आहे. पण मी कसं सहन करू तू ते तरी सांग. इकडे तिला काव्याला वाटतं की आई आता सपोर्ट करेल. पण शारदा म्हणते की हे बघ बेटा, तू आता सध्या जा तिकडे, आपण ह्याच्यावर नक्कीच बसून काहीतरी सोल्युशन काढूया. पप्पांना मी हळूहळू समजावून सांगेन, तोपर्यंत तू तिकडे जा. कारण जर तू इथे राहिलीस तर पप्पांना डाऊट येईल आणि पप्पाला परत त्रास होईल. तर इकडे नेमकी नंदिनी ताई येते आणि नंदिनी म्हणते काय लपवायचं आहे माझ्यापासून, काय लपवत आहे. तर मग ही काव्या पुरती शॉक होते की तिला असं वाटतं की नंदिनीने सगळं हे ऐकलं आहे. पण नंदिनीने ऑब्व्हियसली काय ऐकलेलं नसतं. पण नंदिनीला वाटतं की हे लोक डिवोर्सचं बोलत आहेत. मग त्यामुळं ती म्हणते की बेटा आता सध्या हे सगळं तू विषय काढूच नको, आपण जे आहे ते नंतरनं बोलूया. त्यामुळं प्लीज बेटा तू चल आता माझ्यासोबत. म्हणून नंदिनी जे आहे काव्याला घेऊन जाते हॉलमध्ये. तर आपल्याला आता निघायचं आहे. इकडे शारदा जे आहे ते काव्याला इशारा करते तू गप्प राहा थोडे दिवस आणि नंतर ना आपण ह्याच्यावर सोल्युशन काढूया. तर काव्या जे आहे ते नंदिनीसोबत इकडून हॉलमध्ये जाते. ऑब्व्हियसली ते घरी जाणार असतात सासरी. तर शारदा म्हणते की आता तुला जावंच लागेल आणि काव्या नाही म्हणते. पण तरीसुद्धा नंदिनी म्हणते की आता हे सगळं बोलायची वेळ नाही आहे बेटा, आपण नंतरनं बोलूया, पण आता तू चल माझ्यासोबत. तर मित्रांनो ॲक्च्युली सिरियल खूप छान आहे. ऑब्व्हियसली थोडंसं टाईमपास जास्त दाखवायला लागलं त्या सिरियलमध्ये, पण ॲक्च्युली स्टोरी लाईन सुपर्ब आहे. मला स्वतःला पण खूप आवडली ही स्टोरी. आणि इकडे नंदिनी जेव्हा हॉलमध्ये येते, नंदिनी काव्यासमोर हात जोडते की बेटा आता तू हे सगळं असं काही विचार करायचं नाहीस, डिवोर्सचा विषय काढू नकोस, आता गप्प चल हॉलमध्ये. आणि इकडे काव्या जे आहे आशेनं तिच्या आईकडे म्हणजे शारदाकडे पाहती आहे की आई काहीतरी मदत करेल. इकडे नंदिनी सगळ्यांच्या पाया पडते, तिच्या वडिलांच्या, आईच्या. पण सगळ्यांना जीवा पण नंदिनीसोबत पडतो. इकडे पार्थ जे आहे कुठे ना कुठे काव्याकडे तो पाहत असतो. त्याला वाटतं की काव्या पण येईल आणि ती आणि मी दोघं मिळून जोडीनं पाया पडू. पण इकडे काव्या अजिबात येत नाही. ती तिच्याच धुंदीमध्ये असते. ऑब्व्हियसली ती बिचारी खूप टेन्शनमध्ये, ट्रॉमामध्ये आहे, आपल्याला हे सगळं माहितीच आहे. तर इकडे दुसरीकडे नंदिनी जे आहे आरुषीला म्हणते की बाळा अभ्यास छान कर, छान छान अभ्यास कर, पुढं जा. आणि ती म्हणते की आता सगळं आईबाबांकडे लक्ष दे.
आरुषीला गळ्याला पडते नंदिनी. आणि इकडे काव्या जे आहे ते सगळं पाहत असते. ती वेगळ्याच ह्याच्यामध्ये असते. तिला कळतच नसते की तिच्यासोबत काय होत आहे. तिला घरीही जायची इच्छा नसते, पण आता नाईलाज असतो म्हणून ती तयार झाली आहे. इकडे शारदाचं लक्ष पूर्णपणे काव्याकडेच आहे, कारण तिला जे सत्य कळालं आहे शारदाला आज ते खूप तिला हिलवून टाकणारं होतं. जीवा आणि नंदिनी जेव्हा पाया पडतात आईबाबांच्या, तेव्हा पार्थ वाट बघतो की काव्य पण येईल आणि आम्ही दोघी मिळून पण पाया पडू. पण पार्थ जो आहे ना मित्रांनो, इतका चांगला दाखवलं ना, समजूतदार दाखवलेत ना पार्थला, खूप छान दाखवलं आहे. हम दिल दे चुके सनममध्ये जसा अजय देवगणचा रोल होता ना, तसा पार्थचा रोल वाटतो मला. तर इकडे पार्थ शेवटी तो एकटाच पाया पडतो आणि तो काव्याला इशारा करतो की चल, आणि हे सगळे मिळून जे आहे ते निघायला रेडी होतात. सगळ्यांना म्हणजे इकडे पार्थची बिचाऱ्याची खूप विटंबना होत आहे. आणि जेवताना पण तो सीन झाला रसगुल्लाचा, परत तो जीवा उठून गेला, काव्या उठून गेली, ते झालं. आणि परत नंतर ना आता ही पाया पडत नाही आहे. तर फायनली पार्थ जो आहे तो काव्याकडे येतो आणि इशारा करतो की चला आम्ही आता निघतो. आणि इकडे सगळेजण त्यांना तिच्या वडिलांना नमस्कार करतात, काव्याच्या आणि नंदिनीच्या, आणि ते निघायला लागतात. चौघं मिळून जातात, एकाच कारमध्ये असतात. आणि इकडे जे आहे ते काव्याचे आई पप्पा हे दोघं म्हणतात की, खास करून पप्पा म्हणतात की हे दोघं येऊन गेले ना खूप बरं वाटलं मला, खूप छान गेला आजचा दिवस असंही म्हणतात. पण बिचारी शारदा तिच्याच मनामध्ये तिचे विचार चालू असतात की हे मुली कसं राहणार, माझ्या दोन्ही मुलींचं एकाच वेळेला मी आयुष्य उद्ध्वस्त केलं, मी का त्या दोघांना विचारलं नाही, म्हणून तिला अशी हलकीशी चक्कर आल्यासारखं होते. तेवढ्यात तिचे मिस्टर जे आहेत ते तिला होल्ड करतात आणि म्हणतात काय झालं गं. तर ती म्हणते काही नाही, असंच थोडं झालं. इकडे हे चौघं कारमध्ये घरी जात असतात. पुढे जीवा आणि पार्थ असतात. पार्थ कार चालवत असतो, मागे काव्या आणि नंदिनी असतात. तर सगळे शांत असतात, सगळे त्यांचं फ्लॅशबॅक आठवत असतात. नंदिनी तिचा फ्लॅशबॅक, काव्या तिचा फ्लॅशबॅक आठवत असते. तेवढ्यात नंदिनी जे आहे ते पार्थला म्हणते की, त्याच्या आधी एक सीन दाखवलं मित्रांनो प्रोमोमध्ये, खूप क्यूट दाखवलं ते ॲक्च्युली. इकडे नंदिनी काव्याचा विचार करते, पार्थ पण काव्याचा विचार करतो आहे. आणि तो गाडी चालवताना मागच्या मिररमधून त्याला पहिला नंदिनी दिसते आणि तो थोडंसं हलवतो आणि तिथे तो काव्याला ठेवतो आणि तो पाहतो. तेवढ्यात काव्या म्हणते की थांबा, मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. इकडे जीवाला येतं भयानक टेन्शन आणि तो म्हणतो जेव्हा बोलायचं होतं तेव्हा ही बोलली नाही आणि आता हिला हे सगळं सांगायचं आहे की काय प्रेमाचं, मी हे अजिबात ॲक्सेप्ट करणार नाही, असं जीवा मनातल्या मनात बोलतो. आणि इकडे सगळे खाली उतरतात. तेव्हा काव्या जे आहे ते पार्थला म्हणते, आणि म्हणजे सगळ्यांना म्हणते की मला हे लग्न मान्य नाही आहे. मग पार्थ म्हणतो हे आम्हाला माहिती आहे, यात नवीन असं काही नाही आहे, तुला दुसरं काही बोलायचं आहे का. ॲक्च्युली पार्थ आणि नंदिनीला माहितीच नाही आहे की जीवा आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि हे जेव्हा कळेल ऑब्व्हियसली त्यांच्यासाठी पण शॉकिंगच असणार आहे. तर पाहूया सिरियलमध्ये आता आणखीन पुढे काय ट्विस्ट होणार आहेत. आणि आपण एक प्रोमो ऑलरेडी पाहिलेलं आहे, काव्यानं वसू आत्याला चांगलं झोडपलेलं आहे आणि ती सरळ म्हणते की तू तोंड बंद कर पहिला. म्हणजे ज्या पद्धतीनं ती नंदिनीचा अपमान करते त्या सेम पद्धतीनं वसू आत्याचा अपमान कोण करतं, काव्या करते. तर तो उद्याचा एपिसोड पाहायला तर चांगलीच मजा येणार आहे मित्रांनो. तर आजचा एपिसोड मी पूर्णपणे तुम्हाला सांगितलेला आहे. तर प्लीज माझं चॅनल जे आहे ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हा आजचा एपिसोड होता.